नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, कर्मचाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आली आहे। काय आहे ही वाईट बातमी? याबद्दल एक न्यूज अपडेट आलेली आहे। बातमी आहे या कर्मचाऱ्यांसाठी वाईट बातमी, जाणून घ्या संपूर्ण माहिती। मित्रांनो, काय या बातमीमध्ये नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। मित्रांनो, सरकारने मध्य प्रदेशातील 7.5 लाख सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना डीए म्हणजेच महागाई भत्ता भेट दिला आहे। त्यानंतर त्यांचे पगार वाढले आणि थकबाकीही या कर्मचाऱ्यांना दिली जात आहे। मात्र तत्सम काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारावर दरोडा टाकला जात आहे। महागाई भत्ता वाढवूनही त्यांच्या पगारवाढीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। खरं तर गेल्या वर्षी जुलैमध्ये खासदारात कराराचे धोरण लागू केले गेले होते। या धोरणानुसार करारातील कर्मचाऱ्यांचा पगार दरमहा सुमारे 2150 ते 6050 रुपये वजा केला जाईल। यामागील मुख्य कारण म्हणजे सीपीआय निर्देशांक कराराच्या धोरणामध्ये ल्युनेस भत्तेसह जोडणे। मुख्यमंत्री असताना शिवराज सिंह चौहान यांनी जुलै रोजी विधानसभा निवडणुकीपूर्वी करारातील कर्मचाऱ्यांच्या महापंचायतला बोलावले होते। सुमारे 30,000 कंत्राटी कामगार उपस्थित होते। तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी त्यावेळी 9 घोषणा केल्या होत्या। त्यात कंत्राटी कर्मचाऱ्यांना सरकारी अधिकाऱ्यांना समान वेतन देण्याची घोषणा देखील समाविष्ट होती। परंतु जेव्हा 22 जुलै 2023 रोजी त्यांचे आदेश जारी केले गेले तेव्हा डीएच्या निर्देशकांच्या आधारे पगार देण्याची तरतूद सुरू केली गेली। यामुळे करारातील कर्मचाऱ्यांच्या पगाराची वाढ होऊ शकली नाही। ते दरमहा 2150 ते 6050 रुपयापर्यंतच ग्रस्त आहेत। घटनेच्या धोरणामुळे कोणताही फायदा झाला नाही। मित्रांनो, भूतकाळापासून कंत्राटी कर्मचारी अशी मागणी करत आहेत की त्यांना सरकारी अधिकारी आणि कर्मचारी समान कामे करण्यासारख्या पगाराची पगार द्यावी। सरकारने तेच पगार केले आणि डीए ऐवजी सीपीआय निर्देशांक लागू केलाय। यामुळे या कर्मचाऱ्यांना दरमहा तोटा सहन करावा लागतो आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारली नाही। कंत्राटी अधिकारी कर्मचारी फेडरेशनचे म्हणणे आहे की सरकारने त्यांना बंद पद्धतीने सापड्यात अटकवले आहे। जर सरकारने मागण्याचा विचार केला नाही तर त्यांच्या विरुद्ध आंदोलन करण्यास भाग पाडले जाईल। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।